पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानंदनं वंदे श्रीचक्रधरं विभो। दंडोत प्रणाम मंडळी, मी सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या मानव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, स्थानदर्शनच्या सिरीजमध्ये या भटकंतीमध्ये स्थानवंदन करण्यासाठी आपण आज जाणार आहोत श्री क्षेत्र ढाकेफळ, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित स्थान आहे। बंधूंनो, येथे आपण आज जाणार आहोत, स्थानाला वंदन करणार आहोत, तिथे सुंदर अशी लीळा श्रवणही करणार आहोत। तुम्ही येणार आहात ना माझ्यासोबत? तर चला लगेच जाऊयात श्री क्षेत्र ढाकेफळ। दंडवत। बंधूंनो, आत्ताच हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, देवाला विडाही अर्पण आपण केला। आता या स्थानाची लीळा आपल्याला श्रवण करायची आहे। त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री विनोददादा कपाटे। मी बाबांना विनंती करणार आहे की त्यांनी आम्हाला या स्थानाची सुंदर अशी लीळा सांगावी। दंडवत। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपास्तं वन्दे परमानन्दमाधव परमानन्दमाधव। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। बंधूंनो, साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परब्रह्म परमेश्वर अवतार यांनी 800 वर्ष पायी चालून परिभ्रमण करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना परिभ्रमण करत असताना जालना या स्थानी आल्यानंतर परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना भक्तिजनांनी जालन्याला दिवाळी करण्यासाठी निमित्त केलं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना 2.25 महिने जालन्याला राहिल्यानंतर दिवाळी आली। दिवाळी केल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी
दिवाळी झाल्यानंतर पौर्णिमेला आणि पौर्णिमा झाल्यानंतर खनेपुरी, भाटेपुरी, गाडे सावरगाव आणि करडगाव आणि त्यानंतर श्री क्षेत्र आहेरमलगड या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा झाल्यानंतर नवमीला श्री क्षेत्र आहेरमल देवस्थान गडावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पदर्श पावन आणि पवित्र झालेली ही श्री क्षेत्र नगरी आहेरमलगड सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या आहेरमल टेकडीवर आल्यानंतर या पवित्र टेकडीला आहेरमलगड असंच नाव संबोधित केलं. त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या आहेरमल टेकडीवर या चरणांकित स्थानावर एक तास थांबल्यानंतर तिथून स्वामींचा परिभ्रमण काल निवासस्थान, वस्तीस्थान, ढाकेफळ, मुक्कामस्थान आपण त्याला म्हणतो. जे आहेरमल टेकडी आहे ते डोंगराला आपण म्हणतो. आहेर नावाचा गुराखे होता आणि ढाकेफळ गावातील मल्ल पैलवान होते म्हणून त्याचं नाव आहेर होतं आणि गावातले लोक पैलवान होते म्हणून मल्ल, म्हणून आहेर मल्ल असं नाव त्या टेकडीला संबोधित केलेलं आहे. पण ते कोणी केलं? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काळापासून आलेलं आहे. नंतर स्वामी परिभ्रमण करत असताना ढाकेफळला आल्यानंतर गावी वस्ती झाली. पण त्या टेकडीवरून निघलेल्या असताना सोबत भक्तजन होते, उमाईसा होत्या, भट्टोबास होते, नाथोबा होते. पण नाथोबा उदास झाले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना म्हणायला लागले, बाईसाला म्हणाले, बाई तुमचे गाठोडे पोतडे घ्या, मी जाईन. असं एकदा न म्हणता असा त्रिवार तो नाथोबा बाईसाला म्हणाला. नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्याची आपुलकी वाटली किंवा हा कसा असं म्हणत आहे. मग बाईसाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले, बाई याला नेल्याविना राहिजे ना, याला जे जे कर्म आहेत ते नेल्याशिवाय राहणार नाही असे मनात स्वामी म्हणाले, बाईसाला म्हणाले मोठ्याने. त्यावेळेस नाथोबाला वाटलं आपल्या ज्या मनात ज्या कल्पना होत्या त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी म्हटल्याबरोबर त्याला वाटलं, त्याला आश्चर्य झालं. म्हणून तो काय शांत राहिला, उगीच राहिला आणि तिथून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसोबत भक्तिजनांसोबत ढाकेफळी वस्ती गावामध्ये आल्यानंतर स्वामी उदास झाले होते. नंतर भक्तिजन स्वामींनी या ढाकेफळ वस्ती स्थानाला चरणांकित ओट्यावर बसल्यानंतर स्वामींना भक्तिजन उपहार घेऊन आले. उपहार घेतल्यानंतर भक्तिजनांना निरूपण करत असताना स्वामी बोलले नाही नाथोबाला. भक्तिजनांना निरूपण करत असताना सांगितलं की जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाके. यावरही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बांधली गायीचा दृष्टांत सांगितला की जीव असा आहे की जो मालक आहे तो आपल्या गायीला खुंट्याला बांधलेला असतो माळराच्या बाहेर, पाऊस वारा चालू आहे. नंतर तो मालक आपल्या गायीला पाहून पाऊस वाऱ्यामुळे तिला त्रास होईल म्हणून तो आपल्या माळदाच्या खांबाला आणून बांधतो. बांधल्यानंतर ती जी गाय आहे तिची जी सवय होती खुंट्याला बांधल्या फिरायची, त्यानंतर ती त्या माळदाच्या खांबाला बांधल्या गेली. बांधल्यानंतर मालकाला वाटलं आपला खांब ही पाडून टाकल. ती परत त्या खांबाला झाटे घ्यायला लागली माळदाच्या खांबाला. म्हणून मालकाला वाटलं की हिला आपण सोडून पुन्हा त्या खुट्याला नेऊन बांधावे. बांधल्यानंतर ती तिथं तशीच फिरायला लागली. यावरून भक्तिजनांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगत असताना बांधली गायीचा हा दृष्टांत निरूपण करून सांगितला, ढाकेफळी वस्ती स्थानावर सांगितला. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मते आणि सर्व महानुभाव परिषद महानुभावां संतांच्या वतीने ढाकेफळी वस्ती या ठिकाणी हा बांधली गायीचा दृष्टांत सांगितला. एक मते वासनिकांच्या म्हणण्यानुसार आणि एक मत महानुभावांच्या मते यानुसार हा दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यावर भक्तजनांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की जीव पहा कसा स्वार्थी आहे. त्याला जर आपण पहिलेच आपण चांगल्या याच्यात ठेवला असता तो चांगला राहिला असता, जर दुसऱ्या माणसासोबत ठेवला असता तर तो तसा राहिला असता. म्हणून यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत निरूपण केल्यानंतर नाथोबाला आश्चर्य वाटले. नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथून भोजनता स्थान आहे ते निर्देश रहित आहे. त्यानंतर मानिंगदंडी वस्ती, मानिंगदंडला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विश्रांती घेण्यासाठी गेलेले आहेत. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. या स्थानाची सुंदर लीला श्रवणही केली. आता येथे येण्याचा मार्ग कसं यायचं ढाकेफळला अतिशय सोपा मार्ग आहे. जालना बीड या रोडवरती या महामार्गावरती अंबड हा जालन्याचा तालुका आहे. येथून
दुसरा एक तालुका आहे जालन्याचा, तो म्हणजे घनसावंगी. या दोन्हींचं अंतर नियरली 20 किलोमीटर असेल, अंबडपासून घनसावंगीपर्यंत. घनसावंगीपासून ढाकेफळ हे एक अंदाजे 10 किलोमीटरचं अंतर आहे. आपण ढाकेफळला आल्यानंतर गावात कोणाला जर विचारलं तर कोणी आपल्याला सहजतेने सांगू शकेल की हे मंदिर कोठे आहे. आपलं हे जे मंदिर आहे ते महानुभाव श्री दत्त मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. तर आपल्याला गावात दत्त मंदिर म्हणून विचारावं लागेल. मंडळी, तुम्ही हे परमपवित्र स्थानवंदन करण्यासाठी नक्की याल ही मी आशा बाळगतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या आपुलकीची गोष्ट. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. असं ठेंग्याचं काहीतरी बटन आहे, ते बटन दाबा म्हणजे हा व्हिडिओ लाईक होऊन जाईल. शेअर करा तुमच्या काकाला, मामाला, आजीला, आजोबांना, सर्वांना शेअर करा. आपण जर नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटचं सांगायचं राहिलं, कमेंटही तुम्ही करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानदर्शनासह, जे की असणार आहे श्री क्षेत्र माणिकदंड. पुढच्या रविवारी आपण त्या स्थानवंदनाच्या वेळेस पुन्हा भेटूयात. तोपर्यंत दंडवत.